तुम्ही बोलवताना तयार राहत नाही रे. भारतातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ आणि ज्यांनी खूप मोठ्या प्रमाणात विज्ञान आणि खगोलशास्त्राला नवीन आयाम दिला, सामान्य माणसापर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत ते पोचवलं, विविध प्रकारचे त्याचे पैलू उघड केले, असे डॉक्टर जयंत नारळीकर यांचा दुःखद निधन हे आपल्या सर्वांकरताच अतिशय धक्कादायक आहे. खरं म्हणजे या संपूर्ण क्षेत्राला त्यांनी दिलेलं योगदान हे इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखं आहे आणि निश्चितपणे त्यांच्यासारखा व्यक्ती गेल्यामुळे एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. कारण डॉक्टर जयंत नारळीकर यांच्यासारखे लोक तयार होण्याकरता अनेक पिढ्या लागतात. विशेषतः त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना पद्म पुरस्कार देखील मिळाला होता, अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते आणि आपलं हे सगळं कार्य विद्यार्थ्यांपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोचावं हा सातत्याने त्यांचा प्रयत्न आणि आग्रह राहिला. आणि म्हणूनच एका विज्ञाननिष्ठ खगोलतज्ञाला आज आपण मुकलो आहोत. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. मंत्रिमंडळाने देखील आज त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली आहे. आज मंत्रिमंडळाने महाराष्ट्राची नवीन हाऊसिंग पॉलिसी, नवीन गृहनिर्माण धोरण हे मंजूर केलेलं आहे. या धोरणामध्ये सामान्य माणसाला घर कसं मिळेल, माझं घर माझा अधिकार, अशा प्रकारच्या ब्रीदवाक्याने हे धोरण प्रेरित आहे. या धोरणामध्ये मुंबई MMR सहित संपूर्ण महाराष्ट्रातल्या भविष्यातल्या गृहनिर्माणाच्या धोरणाचा आढावा घेण्यात आलेला आहे. कुठे घरं बांधावे लागतील, किती घरं बांधावे लागतील, कशा प्रकारचे ट्रेंड्स आहेत याचा विचार केलेला आहे. कुठल्या प्रकारच्या घरांना इन्सेंटिव्ह द्यायचा आहे त्याचा विचार केला आहे. अफोर्डेबल हाऊसिंग, इन्क्लुझिव्ह हाऊसिंग याचा विचार केला आहे. आमचे जे वृद्ध लोकांची लोकसंख्या वाढते आहे त्याचा विचार केला आहे. वर्किंग वुमेन्सचा विचार केलेला आहे, विद्यार्थ्यांचा विचार केलेला आहे, कामगारांचा विचार केलेला आहे. सर्व प्रकारे जे काही विविध घटक आहेत या सगळ्या घटकांचा विचार या धोरणाच्या माध्यमातून केलेला आहे. स्वयं पुनर्विकासाचा विचार केला आहे. या निमित्ताने सर्व प्रकारच्या योजना आणि लाभार्थी यांना महाआवासच्या सिंगल पोर्टलवर आणण्यात येणार आहे आणि त्यातनं सर्वांना योग्य प्रकारे लाभ मिळाला पाहिजे, तो पारदर्शीपणे मिळाला पाहिजे याचा प्रयत्न केला जाणार आहे. शासकीय भूमी मॅपिंग करून त्या माध्यमातून ती गृहनिर्माणाकरता उपलब्ध करून दिली तर किमती कमी करता येतील. याकरता सगळीकडे त्याची रिपॉझिटरी किंवा बँक ही तयार करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. या सगळ्या गृहनिर्माणामध्ये सस्टेनेबिलिटी हा एक महत्त्वाचा इश्यू आहे. त्यामुळे नवीन तंत्रज्ञान की ज्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सस्टेनेबिलिटी आपल्याला आणता येईल, शाश्वतता आणता येईल, निसर्गाशी साधर्म्य साधता येईल, अशा प्रकारचा प्रयत्न या धोरणाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. 2007 नंतर हे पहिल्यांदाच महाराष्ट्राने धोरण केलं आहे. 2015 साली आपण धोरण केलं होतं, परंतु ते धोरण आपण अंतिम करू शकलो नव्हतो
आणि 2019 साली पण आपण केलं होतं, पण त्याच्यानंतरच्या सरकारने ते धोरण त्या ठिकाणी काही लागू केलं नाही. त्यामुळे 2007 नंतर पहिल्यांदाच अशा प्रकारचं गृहनिर्माण धोरण सर्वसमावेशक समाजातल्या सर्व घटकांचा विचार करून केलेलं धोरण आज आपण केलं आहे. या धोरणामध्ये रखडलेले प्रकल्प, अर्धवट असलेले प्रकल्प, रिडेव्हलपमेंट, या सगळ्या गोष्टी आपण घेतलेल्या आहेत. एक अजून मला यातला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की सुरुवातीच्या काळामध्ये SRAच्या ज्या काही रिहॅबच्या बिल्डिंग झालेल्या आहेत या वर्टिकल झोपडपट्टीसारख्या झाल्या आहेत आणि म्हणून त्याही ठिकाणी योग्य प्रकारे लिफ्ट, लॉबी, फायर याकरता जागा सोडता याव्यात या दृष्टीनं इन्सेंटिव्हची व्यवस्था आपण उभी केलेली आहे. त्यामुळे आता SRAच्या रिहॅबच्या बिल्डिंग्स देखील लोकांना योग्य प्रकारच्या ॲम्युनिटीज देणाऱ्या किंवा व्यवस्था देणाऱ्या त्या ठिकाणी असतील. आणि यासोबत अगदी सुरुवातीच्या काळामध्ये ज्या SRAच्या बिल्डिंग झालेल्या आहेत रिहॅबच्या, ज्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे, त्याच्याही रिडेव्हलपमेंटची तरतूद याच्यामध्ये आपण ठेवलेली आहे. मला असं वाटतं की छगन भुजबळ एक ज्येष्ठ नेते आहेत. देशातला OBCंचा आवाज म्हणून भुजबळ साहेबांकडे पाहिलं जातं आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भुजबळ साहेबांना पुन्हा मंत्रिमंडळामध्ये घेण्याचा निर्णय केला. आम्ही देखील त्याचं स्वागत केलेलं आहे. मला असं वाटतं की व्यक्तींबद्दल वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं असू शकतात. मला त्या मतांवर काही सांगायचं नाही, पण मला वाटतं की भुजबळ साहेबांसारखा एक ज्येष्ठ मंत्री आणि विशेषतः OBC समाजाचा हितचिंतक हा मंत्रिमंडळात आल्यामुळे त्याचा फायदा होईल. महाराष्ट्र में आज हमने नई हाउसिंग पॉलिसी लाई है. इस नई हाउसिंग पॉलिसी में सभी प्रकार के लोगों को घर मिले इसका प्रावधान किया है. इसका टाइटल ही मेरा घर मेरा अधिकार, इस प्रकार का इसका टाइटल हमने रखा है, जिसमें चाहे वो इंक्लूसिव हाउसिंग हो, चाहे स्टूडेंट्स हाउसिंग हो, चाहे कामकाजी महिलाओं का हाउसिंग हो, चाहे सीनियर सिटीजन्स का हाउसिंग हो, चाहे कामगारों का हाउसिंग हो, सब प्रकार के जितने घटक हैं इनका हमने विचार किया है. रेंटल हाउसिंग का भी विचार इसमें किया हुआ है. अलग अलग प्रकार से जो योजनाएं बंद पड़ी है उन योजनाओं का विचार भी इसमें किया है. रीडेवलपमेंट का भी विचार किया है. सेल्फ रीडेवलपमेंट का भी विचार इसमें किया हुआ है. लैंड बैंक्स तैयार करने का विचार किया हुआ है. अफोर्डेबल हाउसिंग का विचार किया हुआ है. सस्टेनेबिलिटी लाने का विचार भी इसमें किया है. नई कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी लाने का भी विचार इसमें किया हुआ है. ग्रामीण, शहरी सभी प्रकार के हाउसिंग की नीड्स को ध्यान में रखते हुए इस धोरण को, इस पॉलिसी को तैयार किया गया है. तो मैं ऐसा मानता हूं कि 2007 के बाद एक बहुत ही डायनामिक इस प्रकार की हाउसिंग पॉलिसी आज मंत्रिमंडल ने तैयार की है. तर रखडलेले सर्व प्रकल्प पूर्ण केले जाणार. गृहनिर्माण धोरणात विविध घटकांचा विचार केला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच म्हटलेलं आहे. धोरण आखताना विविध समाज घटकांचा विचार केलाय आणि रखडलेले सर्व प्रकल्प हे पूर्ण केले जाणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हटलंय.